कधी कांदा 100 रुपयावर जातो तर कधी शेतकऱ्याला 2 ते 5 रुपये प्रति किलो दरमहा मिळत सुद्धा नाही. एकीकडे शहरात लोक महाग कांद्यामुळे त्रस्त असतात, तर दुसरीकडे महाराष्ट्राला कांदा उत्पादक शेतकरी स्वतःच रडत असतो. पण हा प्रश्न आहे, महाराष्ट्र या देशातील सर्वात मोठ्या कांदा उत्पादक राज्य असताना त्या राज्याचा इथल्या शेतकऱ्याला कायम स्थिर आणि चांगला भाव हा का मिळत नाही? यामागे नेमकं कारण काय आहे? चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यशस्वी पाटील आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. कांद्याच्या भावामागचं संपूर्ण अर्थकारण नक्की आहे तरी काय, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. भारतामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य मानलं जातं. विशेषतः नाशिक, लासलगाव, सोलापूर, अहमदनगर, पुणे, जळगाव हे भाग कांदा उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. लासलगाव तर आशियातील सर्वात मोठा कांदा बाजारपेठांपैकी एक मानलं जातं. इथले बाजारभाव देशातील कांद्याच्या किमतीवर अतिशय प्रभाव टाकतात. म्हणजेच महाराष्ट्रात कांदा हा भरपूर पिकतो, पण तरीही शेतकरी समाधानी का नसतो? कांद्याच्या भावामागचं पहिलं गणित आणि सर्वात मोठं कारण आहे ओव्हर सप्लाय, म्हणजेच सर्वाधिक जास्त उत्पादन. जेव्हा एखाद्या वर्षी पाऊस चांगला होतो, उत्पादन वाढतं, तेव्हा बाजारात मोठ्या प्रमाणावर कांदा येतो आणि तिथे सुरू होतो भाव कोसळण्याचा हा सर्व खेळ. कारण बाजारात माल जास्त, मागणी मर्यादित, सर्व साठवणूक अपुरी, म्हणून व्यापारी हे कमी भाव देतात. अनेक वेळा परिस्थिती अशी होते की शेतकरी म्हणतात कांदा विकायला नेमका खर्च जास्त आणि मिळणारा भाव हा अत्यंत कमी. काही काळात महाराष्ट्रात कांद्याचे भाव हे 2 ते 5 किलो पर्यंत असल्याच्याही घटना अनेकदा समोर आल्या आहेत. कांदा हा लगेच खराब होणारा माल आहे. तो जास्त दिवस टिकण्यासाठी योग्य गोदाम, हवेशीर चाळी आणि स्टोरेज मॅन्युफॅक्चरिंग हे महत्वाचे ठरते. पण महाराष्ट्रात अनेक छोट्या शेतकऱ्यांकडे पुरेशी साठवणूक व्यवस्था नाहीये, आधुनिक गोदाम नाहीयेत, आर्थिक क्षमता ही कमी असल्यामुळे त्यांना तो माल हा लगेच विकावा लागतो. आणि जेव्हा हजारो शेतकरी एकाच वेळी कांदा बाजारात आणतात, तेव्हा भाव आणखी घसरतात. आता येतो सर्वात वादग्रस्त मुद्दा, सरकारची कांदा निर्यातीची जी काही धोरणं आहेत ती पाहूयात. जेव्हा देशात कांद्याचे भाव वाढतात तेव्हा ग्राहक नाराज होतो, कारण कांदा हा रोजच्या स्वयंपाकाचा महत्वाचा घटक आहे. मग सरकार काय करतं? तर सरकार एक्सपोर्ट ड्युटी वाढवतं, कांदा निर्याती बंद करतं, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस ही त्या कांद्यावर लावली जाते. यामुळे काय होतं तर आंतरराष्ट्रीय बाजारात जाणारा कांदा हा अडकतो आणि तोच कांदा पुन्हा देशांतर्गत बाजारात आणण्यात येतो. याचा परिणाम बाजारात माल वाढतो आणि भाव पडतात. म्हणून शेतकरी अनेकदा सरकारवर आरोष करतात. ग्राहकांना स्वस्त कांदा देण्यासाठी शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान केलं जातं. शेतकऱ्याला कमी भाव मिळतो, पण शहरात ग्राहक महाग कांदा विकत घेतो. मग हा मधला पैसा जातो तरी कुठे? यामध्ये येते एपीएमसी व्यवस्था, वाहतूक खर्च, व्यापारी, साठेबाजी आणि रिटेल मार्केटिंग. कधी कधी शेतकऱ्याला 5 रुपये किलो भाव मिळतो, पण शहरात तोच कांदा 25 ते 30 रुपयांनी विकला जातो. म्हणजे उत्पादन करणारा आणि खरेदी करणारा दोघही त्रस्त आणि मध्ये मार्केट चेन मात्र मजबूत होते. तज्ञांच्या मते काही मोठे उपाय असू शकतात ज्यामुळे ह्या सर्व गोष्टी टाळता येतात. पहिली म्हणजे मॉडर्न स्टोरेज फॅसिलिटीज, शेतकऱ्यांना एक चांगली साठवणूक व्यवस्था ही मिळाली पाहिजे. दुसरी म्हणजे स्टेबल एक्सपोर्ट पॉलिसी, कांद्याबाबत वारंवार बदलणारी धोरणं ही कमी केली पाहिजेत. तिसरी मिनिमम सपोर्ट मेकॅनिझम, किमान हमी भावापुरती मजबूत यंत्रणा ही तयार झाली पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे डिरेक्ट फार्मर मार्केट ऍक्सेस, शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी झालं पाहिजे. महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न हा फक्त एका भाजीचा प्रश्न नाही, तर तो आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा, बाजार व्यवस्थेचा, सरकारी धोरणांचा आणि शेतीच्या भविष्याचा प्रश्न. जेव्हा कांद्याचा भाव वाढतो तेव्हा ग्राहक रडतो, पण जेव्हा भाव पडतो तेव्हा शेतकरी उद्ध्वस्त झालेला असतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रात कांद्याचा विषय हा फक्त आर्थिक मुद्दा राहत नाही, तर तो राजकीय आणि सामाजिकही मुद्दा बनलेला असतो. तुमच्या मते कांद्याच्या भावासाठी सर्वात जास्त जबाबदार कोण आहे? सरकार, बाजारपेठ व्यवस्था
की हवामान बदल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.